आणि म्हणून असे सत्पुरुष किती दुर्लभ असतात ते आपल्याला बघायचं आहे. प्रत्येक प्रदोषला बाबांचा कार्यक्रम असतो. परमश्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा देवा हो, जालन्याला गेल्या 8 दिवसापासून प्रतिवार्षिक जपानुष्ठान सोहळा सांगता आज झाली. शिवपंचायतन यज्ञाची सांगता झाली. हजारो नाही लाखो भाविकांचं तिथं तुम्ही यूट्यूबला पहा देवा हो. पुरणपोळीचं जेवण, पुरणपोळीचं जेवण किती पोळ्या असं, किती गुळणी, किती सार येते सगळं बघा तुम्ही द्यावं. लाखो भाविक, उभं राहायला जागा नाही, बसायला जागा नाही. इतक्या आमच्या महिला मंडळ, भाविक, सर्व संपूर्ण जाफराबाद म्हणजे जालना जिल्ह्यामधली सर्व मंडळी द्यावं, संपूर्ण तालुक्यातली मंडळी द्यावं. इकडं कोकण भागामध्ये सुरगाणा आणि इकडं जालना कशी संगती पहा द्यावं. आम्ही म्हणलं मधी काय झालं, मधल्या गावाला काय झालं काय, हां जालना आणि सुरगाणा या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम चालू आहे बाकी ठिकाणी, पण विशेष या दोन्ही भागामध्ये जनार्दन स्वामींचं जाणं झालं नाही देवा. म्हणजे बाकी ठिकाणी झालं आहे, बाकी ठिकाणी प्रदोष कार्यक्रम होतो आहे. बाबाजींची जी शिष्यमंडळी आहे प्रत्येक आश्रमात प्रत्येक प्रदोषला कार्यक्रम वगैरे करताय, मोठमोठे कार्यक्रम करताय. पण ज्या ठिकाणी जनार्दन स्वामी गेले नाही, ज्या ठिकाणी जनार्दन स्वामी गेले नाही आणि त्यांना भक्ती मार्ग द्या हो, किती व्यसन आणि मुक्त केलं जनार्दन स्वामींनी. हजारोने लाखोंचे संसार उभे केले जनार्दन स्वामींनी द्यावं. आणि म्हणून असा भक्तिमार्ग जनार्दन स्वामींनी आपल्या सर्वांना सांगितला. तोच भक्तिमार्ग आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. कसे असते हे महापुरुष द्यावं. एक श्लोक आणि सेवेसाठी घेऊ आणि त्यावर थोडीशी सेवा करायची आहे. 9 तर वाजले, वाटलं होतं लवकर करून घेऊ, पण महाराज लोक मंडळी येता येता आणि भाविकही येता येता आहे का नाही, सुरुवातीला कोणी नसतं आणि म्हणून आता सर्व मंडळी आली आहे. आता 1 तास तर बसावंच लागणार आहे आपल्याला. आणि म्हणून सेवेसाठी एक श्लोक घेऊ. श्रीमद भगवद्गीता 12वा अध्याय आहे. भक्ताचे सत्पुरुषाचे लक्षण आहे द्यावं. भगवान स्वतः अर्जुनाला सांगतायत, संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः मय्यार्पित मनोर्बुद्धी यो मे भक्त्या समे प्रिया. या श्लोकाचा साधा अर्थ असा आहे, असे जे सत्पुरुष असतात, भक्त असतात, संत असतात, ते संतुष्ट असतात. संतुष्टम सततम योगी, ते योगी असतात, संतुष्ट असतात, कायम कायम पूर्ण असतात, संतुष्ट असतात, आनंदी असतात. संतुष्टम सततम योगी यथा आत्मा दृढ निश्चय, त्यांचा दृढ निश्चय असतो. लक्षणं सांगतात भगवान, सांगतायत अर्जुना, ते सतत संतुष्टम सततम योगी यथात्मा दृढ निश्चय, त्यांचा निश्चय दृढ असतो. आणि मया अर्पित मनोर्बुद्धी यो मे भक्त्या समे प्रिया, मला मन बुद्धी अर्पण केलेली असते, असा साधा अर्थ आहे. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधविंद बोल. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधविंद बोल. शेट्टी नका मारून जा. हरी बोल हरी
अनंत कोटी चक्रचालक ब्रह्मांड नायक विश्वव्यापक विश्वनियंत जगदीश्वर जगन्नाथ भगवान योगेश्वर भगवान आपल्या भक्ताला पार्थाला अर्जुनाला सांगताहेत, भक्ताचे लक्षणं सांगतात. अर्जुना भक्तियोग हो ना, हा भक्तियोग आहे. कसे असतात माझे भक्त, कसे असतात माझे संत, कसे असतात माझे असे सत्पुरुष महापुरुष कसे असतात, तर संतुष्टम सततम योगी. देवा हो, आपल्या जीवनामध्ये संतुष्टता केव्हा येते देव? संतुष्टम सततम योगी. सतत भगवंताला हा शब्द फार प्रिय आहे. तेषाम सतत युक्तानाम. श्रीमद भगवद्गीतेमध्ये अनेक वेळेस तुम्हाला सतत शब्द व्हायला मिळेल. अनन्यचेता सततम सततम कीर्तयन्तो माम. किती सांगू, नुसतं सततम यावरच बोलायचं जर ठरलं मला वाटतं प्रवचन सकाळपर्यंत जाईल. चालेल ना? आमचं काही नाही, मागण पडून दटवलं गोड. आणि म्हणून महापर्व काळ आहे. अशा महापर्व काळी अशा सत्संगामधून गीता भागवत करीची श्रवण, गीता भागवताचं श्रवण झालं पाहिजे. जगद्गुरु जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे, गीता भागवत ऐशे शास्त्र नाही त्रिभुवनात. म्हणून अवश्य करून एक श्लोक तरी वाचावा, निदान एक श्लोक तरी प्रवचनाला घ्यावा. म्हणजे आपल्याला त्यातून कळेल भगवान काय सांगतायत. आणि अर्जुनालाच का सांगितलं देव? पांडव किती? 5. 100 कौरव आहे की नाही? आणि गीता कोणाला सांगितली? फक्त अर्जुनाला. का? अर्जुन हा सरळ आहे, सरळ मनाचा आहे. प्रत्येक जीवानं असं सरळ असावं, निर्मळ असावं, शुद्धमती असावी, अनिंदक असावा. फार सुंदर सुंदर असे लक्षणं सांगितलेली आहे. अर्जुनाला सांगितलं भक्त उशिमे सखा चेती. अर्जुना तू माझा सखा आहे, प्रिय आहेस. कोणाला सांगायला तयार नाही भगवान. हे संपूर्ण इति गुह्यतमम शास्त्रम, हे सगळं गुह्यत शास्त्र अर्जुनाला सांगितलं, लक्ष्मीला नाही सांगितलं. काय पाय दाबणारी भाऊ बलरामाला नाही सांगितलं, वडील वसुदेव त्यांना पण नाही सांगितलं, जवळच्या मंडळीला नाही सांगितलं. पण जे आवडते आहे, किती निष्काम असेल. सकाम म्हणजे मागून घेणारा. भक्ती करायची लगेच मागून घ्यायचं, पूजन करायचं लगेच मागून घ्यायचं. काही काहींना तर पूजा केल्या केल्या असं वाटतं का पैशाचं बंडलच यावं अंगावर पडावं. मला पडावून तुम्ही दबाव त्याच्या खाली. मग काय आशा नको द्यावं. देतोय ना तो. भगवान शंकरासारखा उदार कोणी नाही देवा. देतो. आपण फक्त भक्त झालं पाहिजे. त्रिभुवनी उदार भोळा राज शिवशंकर, भोळा राज शिवशंकर, भोळा राज शिवशंकर. जया चित्ती जया वासना, अशी पुरवी त्याची क्षणा. भोळा राज शिवशंकर, भोळा राज शिवशंकर, शंकर शंकर. असा हा भगवान शंकर देतो आपल्याला. आपण भक्त झालं पाहिजे आणि काही कामना नसावी, संतुष्ट असावा. आतापर्यंत आपल्याला एवढं दिलंय, अजून काय पाहिजे? आणि म्हणून नोट किया जाए भाई, जो प्राप्त है
वो पर्याप्त है. जो प्राप्त है पाठ करा, एवढं घेऊन जाता वेळा. जो प्राप्त है वो पर्याप्त है. जे दिलंय ते फार मोठं दिलंय देव, पण आम्ही संतुष्टच नाही. किती द्या तरी असंतुष्ट, म्हणजे समाधान नाही. आणि म्हणून त्याला जीव म्हटलेलं आहे. आणि भगवान शंकराला थोडं जरी दिलं तरी संतुष्ट आहे. आणि म्हणून भगवान शंकराचा महिमा सांगायचा आहे, पण भक्ताचे लक्षण म्हणून सांगायला लागले. भगवान शंकर संतुष्ट. बेलपुष्पावरती शंकराची प्रीती. बेलपुष्पावरती शंकराची प्रीती. कपाळी भस्म शोभे छान, कपाळी भस्म शोभे छान छान छान. आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान. काय दिलं देवाला? फक्त बेलाचं पान. थोडं का दिलंय? किती संतुष्ट आहे. आणि आपल्याला किती दिलं तरी असंतुष्ट, म्हणजे असमाधानी. आणि म्हणून आपण जर भक्त झालो आहोत, एकदा भक्त झाल्यानंतर, माळ घातल्यानंतर, कड घातल्यानंतर, एकदा आपण पूजा करायला लागलो ना, काही मनात यायला नको की हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, आहे की नाही? पण पूजा करायला लागलं का बस आता देव मला हे देईल, आता मला देव त्याला, आहे की नाही? लगेच येतं मनामध्ये. हा तू देणार आहे ना, देणाराच आहे ना तो. शिव भोला भंडारी, शिव भोला भंडारी, है की नाही? मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, भोलेनाथ रे. आपण ऐकतो फक्त, देवा हो तो भोला भंडारी आहे. भंडारा भरलेला आहे, कुबेर ज्यांचा भंडारी आहे. आणि म्हणून कायम देणार आहे. असं संतुष्ट देवा हो, जे संतुष्ट असतात तेच सतत भगवंताचं ध्यान करतात. आणि म्हणून भगवान शंकर संतुष्ट आहे, काही लागत नाही त्यांना. आणि म्हणून अखंड भजन चालू आहे. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, श्रीराम जय राम, भजन करी महादेव. अखंड भजन करतात भगवान शंकर, संतुष्ट आहे. भजन करतात, जे भक्ती करतात देवा हो, भगवान त्याला एवढं देतो, संतुष्ट करून राहतं. आणि जे संतुष्ट नाही, म्हणजे समाधानी नाही, समजून घ्यायचं ते सतत करत नाही, सतत करत नाही. त्याचा अर्थच होतोय देवा संतुष्टम सततम योगी. लक्षात येत आहे ना? नाही तर मग आंधळ दळीतून कुत्रपीठ खाते. संतुष्ट, कायम समाधानी पाहिजे. पूजा करताय तुम्ही, मोबाईल बंद ठेवा पूजा होईपर्यंत. जेवण करताय तुम्ही, बंद ठेवा, बंद ठेवा, म्हणजे सांगायची गरज आहे. बरोबर आहे की नाही? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काही ठिकाणी बंद ठेवा द्या. आणि संतुष्ट राहा कायम आपल्या जीवनामध्ये. संतुष्ट राहा. संतुष्टम सततम योगी. तो योगी आहे, कायम संतुष्ट राहणारा. आणि म्हणून असा भगवान शंकर संतुष्ट आहे. तेच जनार्दन स्वामींचं स्वरूप आहे. पहा जनार्दन स्वामींचं जीवनचरित्र. भगवान शंकर कसे संतुष्ट आहे. आणि त्यांचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार. कधी ऐकलं निवृत्तीनाथ महाराजांचं काही? सदा संतुष्ट, कधी कुठलं ते नाही.
संतुष्टम सततम योगी, हे योगी देव आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, हे 84 सिद्ध आहे. आणि म्हणून आदिनाथामधून ही दिव्य अशी परंपरा आहे. हे संतुष्ट असतात हे योगी देव. हे जे योगी असतात ते संतुष्ट असतात आणि म्हणून कायम समाधानी असतात. समाधान राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या सगळ्यांना, ताई, अक्का, भाऊ, दादा, सगळ्यांना लागून या पाया विनवितो तुम्हाला. सर्वांना विनंती आहे का आपल्या घरामध्ये आपण संतुष्ट राहा. आहे ना साड्या एवढ्या, आता काय घ्यायच्या परत. असं म्हणतात ते साड्या काढायला गेल्या का एवढ्या पडतात खाली, पडतात का नाही? तुम्हीच सांगा ते. आहे ना एवढं काय संतुष्ट का बरं नाही? घ्यायचीच परत घ्यायची परत घ्यायची. हिने कशी घेतली, कशी भारी घेतली, माझ्यापेक्षा भारी घेतली. देवा हो जो प्राप्त है वो पर्याप्त है, हे शिका देवा संतांच्या जीवनचरित्रावरून. आणि म्हणून जनार्दन स्वामींचं जीवनचरित्र अगदी बालपणापासून काय संतुष्ट, केवळ भगवान शंकराची भक्ती करायची. बाकीचा भेद नाही केला, हरिहरात नाहीच केलं. हरिहराचं ऐक्य म्हणजे जनार्दन स्वामी. इकडे लक्ष द्यावं, खूप छानपैकी ऐका. जनार्दन स्वामींचं जीवनचरित्र म्हणजे हरिहराचं ऐक्य. हरी आणि हर एका वेलांटीचा फेर. हरी आणि हर. हर म्हणजे भगवान शंकर, हरी म्हणजे विष्णू नारायण भगवान. कायम संतुष्ट हे दोन्ही देव जे आहे, दोन्ही देव हे ते पण, दोन्ही देव हे ते पण, दया ऐसा तुझा राई, दया ऐसा तुझा राई. श्रीराम भजन करी महादेव, श्रीराम जय राम भजन करी असा भगवान शंकर आणि विष्णू हरिहराचं भेद नाही आहे देव. आणि म्हणून जनार्दन स्वामींचा जो अवतार आहे, शिवभक्त म्हणून 1914 साली या भूतलावर प्रगटले. 24 ऑक्टोंबर 1914 या दिवशी भूतलावर ललिता पंचमी, शुद्ध ललिता पंचमी, अनुराधा नक्षत्र, आनंदनाम संवत्सरे, महापर्व काळावर ईश्वरीय कार्य करण्यासाठी भूतलावर प्रगटले देव. आणि अगदी जन्म झाल्यापासून किती संतुष्ट. बाबाजी म्हणायचे बाबाला कोणी गुरु नाही. आता आदिनाथ भगवान गुरुच, आदिनाथच गुरु आहे. त्यामुळे गुरु काय करायचं, बालपणीच देव लवकर उठून 3:30 वाजून काही मिनिटांनी ब्रह्मनाडी जागृत होती. अशा मुहूर्तावर उठून, दिवस उगायच्या आत उठलं पाहिजे द्यावं. लवकर उठून स्नान वगैरे करून विहिरीवर. पूर्वी, आता 100 वर्षाचा काळ पाहतो मी. 2014ला जनार्दन स्वामींचा शताब्दी झाली, म्हणजे 100 वर्ष झाले. आता 111वे त्याचा चालू जयंती उत्सव द्यावा. त्या काळात विहिरीवर स्मशानभूमीमध्ये एवढ्या लहानपणी, कारण ते शिव होते ना. भगवान शंकर कुठं राहतात, आपल्या घरी. गज चर्मधारी स्मशानी राहिला, गज चर्मधारी स्मशानी राहिला. समदे भूत वेळा विराजित कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती. हा भगवान शंकर स्मशानभूमीमध्ये राहतो. स्मशानभूमी नीलकंठेश्वर भगवान कुठं राहतात. गज चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत वेळा विराजित कैलासीचा शिव भोळा चक्र. असा हा चक्रवर्ती पण राहतो कुठं स्मशानभूमीमध्ये.
आणि म्हणून जनार्दन स्वामी हे शिवयोगी होते. जनार्दन स्वामींचे जेवढे आश्रम आहे देवावर तेवढे स्मशानभूमीत आहे. आता बालपणापासूनच स्मशानभूमीमध्ये जाऊन तिथे वीर वगैरे असली तिथं स्नान करायचे, लगेच भगवान शंकराची पूजा अर्चा ध्यान करायचे. जनार्दन स्वामी म्हणायचे शिव ध्याय ध्यान मिट जाय वांधा. लक्षात येत आहे ना? शिवाचं ध्यान करा. आधी केले मग सांगितले. त्यांनी सांगितलं भगवान शंकराचं ध्यान करा मिट जाय वांधा. तुमचं काय जे असेल ना ते सगळं मिटून जाईल. म्हणजे काय तुम्ही मनात ठरवा आता काय असेल ते. मिट जाय वांधा, सगळे वांदे मिटून जातात देव. पण आपण करत नाही. का उठतो ते पहा आपण. आता प्रत्येकाला माहिती आपण का उठवतो. सकाळी उठायला किती महत्व आहे. आणि म्हणून संतुष्टम सततम योगी, असे योगी देवा हो. का संतुष्ट आहे? एवढ्या बालपणापासून शिवाची पूजा, लवकर उठून शिवाची पूजा आणि दिवसभर शेतीचं काम द्यावं. पाटील कुळात जन्म द्यावं. पाटील कुळात 10 गावची पाटीलकी, 1 गावची नाही. पूर्वी पाटीलकी राहायची. 10 गावची पाटील कुळ होतं बाबांचं. हुगले घराणं, दहेगाव तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर द्यावं. अगदी बालपणापासून हे बाबांचं दिव्य गुण. संतुष्ट. आणि जो संतुष्ट, जो समाधानीने द्या हो, तोच भगवंताचं भजन करणार आहे. बाबा माझं मन लागत नाही, बाबा माझं ध्यान लागत नाही. कसं लागन? तुमच्या मनात जर अशा कल्पना असेल, कल्पनेची बाधा न हो कळे काळी. है की नाही? कल्पनेची बाधा असते. अहंकाराचा वारा असतो देव. काही केलं अहंकाराचा वारा आहे की नाही? मै लंकेश्वर माझ्याजवळ एवढं आहे, मै लंकेश्वर. पण तो लंकेश सुद्धा रावण मेला लंका जळाली. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गळती. म्हणे तुकड्या घोडे हाती याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गळती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गळती. हे घे घे हरिनाम घे माया सोडून. हे घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावली नशिबाला तू रडतो ढाई ढाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. भगवंताचं नाव नाही ना. स्वतः रावण म्हणतो मम देह तामस देह. माझा जो देह आहे तो तमगुणी आहे, म्हणून मला भजन नाही करता येणार. आणि मग भजन जर नाही करत, 14 चौकड्याचं राज्य रावणाकडं, आपल्याकडं तर काहीच नाही हो. शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. सोनं स्वस्त आहे आता. 7 कोटी घरं नुसते सोन्याचे. तांब्याचे किती, पितळ्याचे किती, ते किती, पण सप्तकोटी शुद्ध कांचनाचे. 24 कॅरेट शुद्ध सोनं. 14 कोटी घरं आहे का आपल्याकडं? आहे. असा रावण म्हणतो मला भजन करता येणार नाही देवा. माझा तामस दे, तमगुणी दे माझा. मला भजन नाही करता येणार. नाही करता येणार तर मग इकडं लक्ष द्या, सगळ्यांनी द्या हो. संतुष्टता म्हणजे समाधान केव्हा मिळतं द्या हो? जो भगवंताचा संतुष्टम सततम योगी. सतत तुम्ही जर भजन करत असाल, भक्ती करत असाल, पूजा करत असाल, त्या का उपवास करत असाल, व्रत करत असाल, वैकल्य करत असाल, उपासना करत असाल, वंदना करत, आराधना करत असाल, तर तुम्हाला समाधान मिळेल. हे संतांनी आपल्या जीवनामधून सांगून दिलं द्यावं. आणि म्हणून संतुष्टता येणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून इथं कशाला महत्त्व आहे इकडे लक्ष द्या. तुकोबरा आहे म्हणतात. तुकोबरायांचा गाथा वाचा द्या. तुका म्हणे येथे भजन प्रमा. तुम्हाला समाधान नाही ना, तर तुम्ही भजन करा. करा.
भजन करा रे कडक्याचे कडक्याचे भरोसा नाही या मडक्याचे भजन करा रे कणिकाचे कणिकाचे भरोसा नाही या मडक्याचे भरोसा आहे का कवा अटॅक येईल सांगता येणार नाही. किती अवघड झालंय आता कवा बी काही होऊ शकतं द्या होऊ शकतं की नाही. भरोसा नाही या मडक्याचे मडकं कवा फुटन सांगता येणार नाही देव. म्हणून भजन तुका म्हणे ते भजन प्रमाण आणि काय थोर पण जाळावं. हनुमंतराय लंकेमध्ये गेले देव मंदिर मंदिर कर देखा म्हणजे जे घरं होते ना ते मंदिरासारखे होते. हनुमंतरायाला वाटले वा ह्या सगळ्या लंकेमध्ये सगळे हां मंदिरच मंदिर वा 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 मस्त मंदिरात आलं पाहत होते ते घर मधी घर म्हणजे बाहेरून वेगळं आणि मधी वेगळं आहे की पाहिलं तर कुठं त्याला भजन दिसन आणि काही दिसन एका बाजूला कुठं तरी बिभीषण श्रीराम जयराम जयराम म्हणतोय देव. पण संपूर्ण लंकेमध्ये पाहत तर तुका म्हणे ते भजन प्रमाण ते म्हणे भजन नाही ना तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर पण जाळावे. आणि म्हणून हनुमंतरायाने इकडे भजन नाही ना दिलेला पेटून लंका. हनुमंत महाबळी हनुमंत महाबळी हनुमंत हनुमंत महाबळी हनुमंत महाबळी जय जय रामदूत हनुमंत जय जय हनुमंत जय जय रामदूत हनुमंत हनुमंत जय जय रामदूत हनुमंत हनुमंत झाली लंका. जिथं भजन नाही आहे भरपूर ऐश्वर संपन्न आहे भजन नाही ते जाळायच्याच कामाचं आहे. आलं असतो पण आलो असतं पण आलं असतं पण प्रदोषला आलं असतं पण शेवटी सरपण म्हणजे जाळायचंच आता जाळायलाच काम येतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये समाधान येण्यासाठी भजनाला फार महत्व आहे. आणि भजन नाही ना आणि म्हणून हनुमंतरायाने लंका पेटवली जाळली सोन्याची लंका जाळी जाळलेली लंका. राग शंकरा धन्य धन्य म्हणे तुका हनुमंत महाबळी हनुमंत महाबळी. भजन पाहिजे संतुष्टम सततम योगी सतत सतत सततला फार महत्व आहे. आणि म्हणून जनार्दन स्वामी सतत भगवान शंकराची भक्ती सतत शेतावर पाटील कुळामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये असले देवा हो शेती कशी करावी हे जनार्दन स्वामींच्या जीवनचरित्रावर शिकलं गेलं पाहिजे. इकडं कोकणामध्ये आवणे आवणे म्हणतात छोटे छोटे नाही का आवणे आवणे आहे की नाही आवणे आवणे होते द्या हो बाबाजींनी त्या हां अशा जमीन असायच्या खडकाळ जमिनी पडीत जमिनी जिथं कधी काही उगणार नाही अशा ठिकाणी आहे की नाही स्वप्नात कधी वाटणार नाही याच्यावर काही येईल. पण अशा जमिनी घेऊन बाबाजींनी द्या हो काही भक्तांनी दिल्या काही घेतल्या द्या हो त्या सपाटीकरण करून आणि त्याच्यावर आज फुलांच्या आणि फळांच्या बागाही द्या हो. हां काय सांगायला पाहिजे हे कसं शक्य झालं सतत सतत कष्ट करी शिवभक्ती करी भक्तास अमृत बोध करी
भजन करी, आलं की नाही? संतुष्टम सततम योगी, सतत सतत भजन केलं द्यावं जनार्दन स्वामी, आणि मग संतुष्टता आली जनार्दन स्वामीला द्यावं. नेहमी समाधानी राहायचे. अहोरात्र आपला देह त्यांनी चंदनासारखा जिजवला द्यावा. तुम्ही आपला देह जेवढा सत्कार्याला लावला तेवढं चंदनासारखा सुगंध मिळतो द्यावा. जसं चंदनाला सुगंध आहे ना, असे सत्पुरुष, असं म्हणतात जगामध्ये परोपकार आणि सत्पुरुष दुर्लभ भूमंडळा. असे सत्पुरुष आणि असे परोपकार करणारे या जगामध्ये दुर्लभ सांगितले आहे देवा. म्हणजे फार दुर्लभ सांगितले, कठीण सांगितले. पण आपल्या सर्वांच्या भाग्यानं द्यावं असे सत्पुरुष आणि परोपकार करणारे जगद्गुरू निष्काम कर्मयोगी महान तपस्वी जनार्दन स्वामी आणि आपल्याला भेटले द्यावं. आपल्यामध्ये आले आणि आपल्यामध्ये शेती करून दाखवली द्यावं. झिजवून देह केले श्रमदान आती, माळरानावरती बाबा पिकविले होते. झिजवून देह केले श्रमदान हाती, बाळरानावरती बाबा पिकविले मोती. माळरानावरती बाबा पिकविले होते. हो बाळरानावरती बाबा पिकविले मोती. निष्काम कर्माचा घेऊन वसा, श्रमदान केले रात्री आणि दिवसा. श्रमदान केले रात्री आणि दिवस, श्रमदान केले रात्री आणि दिवस. सत्यशील धर्माची पिकविले शेती, सत्यशील धर्माची पिकविले शेती. माळरानावरती बाबा पिकविले होते. बाळरानावरती बाबा पिकविले मोती. बाळरानावरती बाबा पिकविले मोती. सत्यशील धर्माची पिकविली शेती. त्यांनी शेती केली, पण सत्य धर्माची, सत्यशील आपल्या जगामध्ये सर्व मंडळीला सत्यता दाखवली. भगवान शंकर सत्य आहे ना, सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम 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 सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. आणि म्हणून हे शिवयोगी जनार्दन स्वामी सत्यशील धर्माची पिकविली शेती, अशी शेती केली द्यावं. अहोरात्र कामावर. जनार्दन स्वामी कुठं? कामावर. जनार्दन स्वामी कुठं? विहिरीवर. जनार्दन स्वामी कुठं? जिथं मंदिराचं काम चालू, विहिरीचं काम चालू, शेतीचं काम चालू, कायम 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 संतुष्टम सततम योगी. येतं नाही ध्यानात तुम्हाला? सतत सतत फार महत्त्व आहे. ताई अक्का आजपासून ध्यानात घ्या द्यावं. जाऊ द्या आज. आता 2026 लागलंय. या 2026ला हे सूर्याचं वर्ष आहे, वडिलांचं वर्ष आहे. भगवान शंकर पितामहस्य जगतो, माता धाता पितामह, सगळ्यांचा बाप भगवान शंकर आहे देव. आणि त्यांचं वर्ष आहे. बाप जर सूर्य असेल तर मग आई चंद्र आहे. आणि म्हणून आई वडिलांचं दोघांचंही हे वर्ष 2026. आणि म्हणून बऱ्याच जणांना सांगितलं आम्ही, 2026 लागलं, काळं निळं घालू नका. तर काळे निळं लयच आवडतं लोकायला. ते काय आवडतं म्हणजे तुम्हाला पाहिजे ना, कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं करना पडेगा भाई. नोट किया जाए भाई. काळं निळं वापरू नका. सूर्यनारायण भगवान प्रकाशमान आहे. आणि म्हणून सतत भगवान सूर्यनारायण उगवतात दररोज. दररोज ना, काही एक दिवस नाही जाते आरामाला. जनार्दन स्वामींनी सूर्यनारायणकडून देव हो. जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे, हे सूर्यनारायण कधी गेलं का याला कुठे गेले का? आरामाला गेले? कधी टी व्ही पाहायला मोबाईलवर मिस कॉल करायला गेले का कधी? म्हणून एवढा प्रकाश आहे. जो असं अहोरात्र सतत काम करेल, कष्ट करेल, ड्युटी करेल, भजन करेल, त्याला संतुष्टता येते. हे मला म्हणायचं आहे. खूप वेळ झाला आहे, 9:30 वाजले द्यावा, आपला वेळ झाला आहे. संतुष्टम सततम योगी
असं सतत सतत करा, एवढं ध्यानात ठेवा. सततला फार महत्त्व आहे. पूजा करा तुम्ही, जरूर करा तुम्ही, पण सतत करा, दररोज करा, थोडं का होईना दररोज करा, आहे की नाही. एक माळ का होईना जपा. बाबा वेळच नाही, खायला आहे का तुला वेळ? मोबाईल पाहायला आहे का 2-3 तास वेळ? हां, साधू संत देव सांगतात, आपण ऐकले गेलं पाहिजे. साधू संत सांगून त्यांचा बोध घेरी, साधू संत सांगून गेले त्यांचा बोध घेरी, सावधान होई वेड्या, सावधान होई, सावधान होई वेड्या, सावधान हो. सावध केलं आपल्याला का 2026 लागलंय ना, नवीन वर्ष. ठीक आहे, 2026 लागलं ना, आपल्याला चांगलं जावं असं वाटत असेल तर आपण आता सतत करायला सुरुवात करता. ठीक आहे, आतापर्यंत मागं पुढं खालची गुंडी वर लागली, वरची गुंडी अजून वर लागली, आहे की नाही. पण आता मस्त सतत करा द्यावं. आणि म्हणून जनार्दन स्वामींचं जीवनचरित्र फार उदात्त आहे द्यावं. असे परोपकार करणारे असे सत्पुरुष या भूमंडळामध्ये दुर्लभ आहे द्यावं. आणि म्हणून आपल्या भाग्यानं, आपल्या आईवडिलांच्या पुण्याईनं, आपलं आईवडिलांचं पुण्य आणि आपलं भाग्य, भाग्यवान आत्मपुण्यानाम अशा सत्पुरुषाचं दर्शन द्या हो. त्यांच्या प्रतिमेचं, त्यांच्या फोटोचं, त्यांच्या मूर्तीचं, त्यांच्या पादुकाचं आपल्याला दर्शन होतं आहे आणि त्यांचं सानिध्य मिळतं आहे द्या हो प्रत्यक्ष. संत गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या कार्याच्या रूपानं राहतात, त्यांच्या समाधीच्या रूपानं राहतात आणि त्यांच्या ज्ञानाच्या रूपाने ते आपल्या जगतामध्ये राहतात. माऊलीपासून तर तुकोबर आहेपर्यंत ही संत मंडळी द्या हो, त्यांच्या ज्ञानानं, त्यांच्या कार्यानं, त्यांचं वाङ्मय आहे, म्हणजे ग्रंथ आहे, संपदा आहे द्या हो. ज्ञानेश्वर आहे, गाथा आहे, हां, भागवत आहे, दासबोध आहे. वाचा द्या हो. वाचाल तर वाचाल, नंतर भंगारमध्ये फेकाल. आणि म्हणून ज्यांना वाचता येत असेल त्यांनी गीता भागवताचं श्रवण केलं पाहिजे, पठण केलं पाहिजे, वाचलं पाहिजे द्या हो. आणि म्हणून जनार्दन स्वामीने द्या हो, ते सांगायचे गाडीभर पुस्तक जनार्दन बाबांनी वाचले आणि त्या सर्व ग्रंथामधून आणि बाबांनी विधी काढली आणि ती सतत दररोज नित्यनेमानं बाबाजी ती करायचे. आणि आपल्या सर्व मंडळींना त्यांनी सांगून दिलं, देव संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया. असा दृढ निश्चय असला पाहिजे. किती दृढ निश्चय? मुंगळा असतो ना, मुंगळा त्या गुळाला लागला ना किंवा कुठं पहा तुम्ही, असा मुंगळा वाढा तुम्ही, तो एवढा चिटकून जातो, मुंडकं तुटलं तरी चालेल, आहे की नाही, पण ते पकड सोडत नाही द्यावं. अशी सततम अशी सतत पकड ठेवा द्यावं. काय होईल ते होईल, पण सोडायचं नाही. भगवान नीलकंठेश्वराची पूजा, भगवान शर्वेश्वराची पूजा, जे जे आपल्या कॉलनीमध्ये, गावामध्ये जवळ जे जे मंदिर असेल, देवा मारुतीचं असेल, देवीचं असेल, देवाचं असेल, गणपती बाप्पाचं असेल, तुम्ही सतत जा द्यावं, सतत पूजा करा. आपलं सगळं झाल्यानंतर का होईना जा ना, आपल्याला नाही ना आपल्याला वेळ मिळत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, तर आपलं झाल्यावर जा ना. हां, आणि म्हणून सततला फार महत्त्व आहे. असं जर सतत करत असेल तर यतात्मा दृढ निश्चया, हा दृढ निश्चय तुमचा द्यावं ना. असा दृढ निश्चय असला मग आपल्याला संतुष्टता येते, म्हणजे समाधान येतं द्यावं. माणसं म्हणते आम्हाला समाधान नाही, म्हणजे नाही का, समाधानीच नाही वृत्ती द्यावं. किती दिलं तरी येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. अहो येऊ द्या, पण मग ते ठेवायचं कुठं आहे? हां, याचा विचार केला की नाही? काही काही ना, नुसतं येऊ द्या. हा, काहीतरी जाऊ द्या बी ना, लोकांना बी द्या ना, जाऊ द्या. नुसतं येऊ द्या, काय घ्यायचं माहिती, द्यायचं नाही माहिती द्यावं. आपल्याला नाही फार देता आलं तर निदान तुकोबर आहे म्हणतात, अशा सत्कार्यासाठी जिथं मंदिराचं काम चालू आहे द्यावं, जिथं आश्रमाचं काम चालू आहे, जिथं सत्कार्य चालू आहे तिथं तुका म्हणे फार थोडा तरी परोकार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार थोडा तरी
झालं तर निदान थोडा तरी परोपकार आपल्याकडून झाला पाहिजे. घासातला घास दुसऱ्याला दिला पाहिजे देव. आणि म्हणून ध्यानात ठेवा देवा हो, भगवान शंकर किती उदार आहे. आपल्याजवळ काहीच नाही ठेवलं, संतुष्टम सततम योगी. काहीच जर नाही ठेवलं ना तर सगळं वाटून दिलं देवाला आणि मग मस्त आनंदित राहिले. असे जनार्दन स्वामींनी अवतार घेऊन देवा हो दिवसभर काम केलं, कष्ट केलं. आश्रमाची निर्मिती, गुरुकुलाची स्थापना, मंदिराची उभारणी द्या हो, हे सर्वांना दिलं द्या हो. खरा मस्त मंदिर बांधले बाबाजींनी. शिवालये बांधिले शिवालये बांधिले माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती. शिवालये बांधले किती, शिवालये बांधले किती, शिवालये बांधले किती. किती बांधले शिवालय प्रभू स्थापून या देवळी. भगवान शंकराचेच मंदिर का बांधले देव. जसं माऊलीचा अवतार, अवतार पांडुरंग, माऊलीचा जो अवतार आहे, नाव ठेविले ज्ञानी अवतार पांडुरंग, है का नाही? लोपले ज्ञान जिथं नेणं कोणी द्या हो. माऊलीचा जसा अवतार भगवान श्रीकृष्णाचा झाला, तसं भगवान श्रीरामांचा अवतार जगद्गुरु तुकोबाराय झाले द्या. आता भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला, भगवान श्रीरामांचा अवतार झाला. तंतोतंत भगवान श्रीरामांचं जीवन जगद्गुरु तुकोबारायांनी आपलं करून दाखवलं द्यावं. आता या दोन्हीचं रूप जनार्दन स्वामींचं आहे. राम बी आहे आणि कृष्ण बी. राम जनार्दन कृष्ण जनार्दन जनार्दन स्वामी. राम जनार्दन कृष्ण जनार्दन जनार्दन स्वामी. शिव जनार्दन शक्ती जनार्दन जनार्दन स्वामी. शिव जनार्दन शक्ती जनार्दन जनार्दन स्वामी. जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी. जय जय जनार्दन स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी. आणि म्हणून असं भगवंताचा अवतार घेऊन संत रूपाने आले बाबा देव. म्हणून संतुष्टम सततम योगी, योगी रूपाने आले, निष्काम कर्मयोगी. कधी बाबाने हे केलं असं म्हणले नाही देव. हे त्या भगवान शंकरांनी करून घेतलं. लय बाबा गोड म्हणायचं, तुझ करता तुझ करविता. जनार्दन स्वामीचे प्रवचन आहे का तुम्ही नाही? आणि आम्ही केलं हे केलं ते केलं. संतुष्टता आहे का द्या? एवढं करून तुझ करता तुझ करविता. त्यावेळेस काही वाद्य नव्हतं म्हणून असं आहे का नाही. शरण तुला रे भगवंता, शरण तुला रे भगवंता. किती गोड आहे. असं दिवसभर चाललं तरी दिवस उगेपर्यंत तरी तुम्ही बसणार आहे. आणि म्हणून प्रसादीकडे घेऊन या. असं तुझं करता एवढा दृढ निश्चय जनार्दन स्वामीचा. मया अर्पित मनोरबुद्धी योमे भक्त समे प्रिया द्या हो. भक्तांच्या यादीमध्ये आपलं नाव लागलं गेलं पाहिजे. आपण भक्त आहोत म्हणून. आपल्याला वाटतं आपण भक्त आहे, आपण योगी, आपण अमुक साधू आहे, आपण हे ते सगळे. पण देवाच्या यादीमध्ये आहे का आपण? त्यांच्या यादीमध्ये असलं पाहिजे. इकडे लक्ष द्या, प्रसाद घेऊन या. एक चिमणी देवा, इकडे लक्ष द्या. एक चिमणी अशी आग लागलेली होती आणि तोंडात पाणी घेऊन असं कुठंतरी पाणी, असं पाणी घेऊन ते ही जायची. आता अर्थात मोठ्या माणसाला ते वेगळंच वाढणार. म्हणजे काय करते ताई, चिमणी ताई? म्हणजे काही नाही, ही जिते म्हणे. ही जिते एवढ्या पाण्याने काय इजणार आहे का? म्हणजे एवढ्या पाण्याने इजणार नाही म्हणे. बरोबर, मला माहिती आहे. पण भगवान श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्राहेतो महत्वया.
थोडं जरी आपण खारुताईने किती सेवा केली होती अशी लोळायची ती वाळू नाही का त्याच्यात घालायची किती खारुताईचं वाटा थोडं का होईना ऐक आणि म्हणून यतात्मा दृढ निश्चया मया अर्पित म्हणून देवाला अर्पण करायचंय देवाला द्यायचंय देव या संतांनी दिलं आणि म्हणून त्या चिमणीनं सांगितलं माझ्या त्या तोंडातल्या पाण्यानं इजणार नाही बरोबर आहे पण पुढं मागं यादी जर केली बरं का तर सहकार्य करण्यामध्ये परोपकार करण्यामध्ये चांगल्या कामामध्ये माझं नाव येईल द्या हो बसलेल्या मायबापांनो द्या हो अशा संतांच्या कार्यामध्ये भगवंताच्या कार्यामध्ये आपलं त्या यादीमध्ये नाव आलं पाहिजे त्या यादीमध्ये नाव आलं पाहिजे येते ना ध्यानात माहिती राहू द्या देवा नाही तर सांगणारे काही थोडे का किती सांगणारे पण असं सांगणारे नाही देव वा वा जिलेबी काय वरण भात भाजी पोळी जिलेबी मस्त आहे चालून द्यायचं का अजून झालं 3:30 वाजले 9:30 वाजले हा म्हणजे पाहिल्या बरंच असं म्हणजे आम्ही तर खात नाही देव भावाचं केलं तसं काय सांगत होतं काही नाही खारुताई चिमुताई आहे की नाही जे चांगल्या कामामध्ये ज्यावेळेस यादी होईल त्यावेळेस इजवण्यामध्ये परोपकार करण्यामध्ये सहकार्य करण्यामध्ये माझं नाव येईल आग लावण्यामध्ये तर माझं नाव येणार नाही ना देव या दृष्टांतामधून मया अर्पित मनोरबुद्धी काहीतरी आपण दिलं पाहिजे भगवंताला या सत्पुरुषांनी महापुरुषांनी मया अर्पित मनोरबुद्धी आपलं मन आणि बुद्धी दिलेली देव आपल्या प्रत्येकाला बुद्धी दिली आहे मन दिलंय ते देवाला द्यायचं म्हणजे पूजा करत असताना ते द्यायचं ते दिल्यानंतर संतुष्ट राहायचंय समाधानी राहायचंय एवढं जमलं तर पहा प्रसाद घ्यायचा आपल्या सगळ्यांना म्हणून चांगल्या यादीमध्ये आपलं नाव आलं पाहिजे आणि असं जर तुम्ही करत असाल मया अर्पितो मनोरबुद्धी देवाला जर मन वाहत असेल बुद्धी वाहत असेल बरं का आणि पूजा करत असेल आणि समाधानी राहत असेल या श्लोकाचा अर्थ आहे तर देवा हो तुम्हाला समाधान मिळेल भगवान म्हणतायत अशी माझे भक्त आहे अशी माझे संत आहे अशी माझे पुरुष आहे त्यांची आणि त्या भक्तांची यादी आणि देवाकडे द्यावं आणि म्हणून असं समजू नका आपण आलो आणि आपलं कोणी नाव नाही घेतलं आहे की नाही आपलं यादी आपलं जनार्दन स्वामी नेहमी सांगायचं आपलं रजिस्टर चित्रगुप्ताजवळ आपण ज्यावेळेस झोपतो ना त्यावेळेस गुप्त जे आहे दिसणार न दिसणार ते लिहून सुवर्ण अक्षरात इकडे लक्ष द्यावं जे देतात सत्कार्याचं वर्णन सुवर्ण अक्षरात होतं द्यावं सुवर्ण अक्षर म्हणजे सोन्याच्या अक्षरात तुम्ही सोनं ऐकताय फक्त सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव लिहिलं जातं ताई अक्का जे अन्नदान देत आहेत जे पंगत देत आहेत अन्नदान करतायत सहकार्य करतायत जे सहकार्य करतात जे परोपकार करतात द्या हो परोपकारामुळे इकडं लक्ष द्यावं परोपकारामुळे चांगले आईवडील मिळतात पिणारे नाही परोपकार केल्यामुळे चांगले आईवडील परोपकार केल्यामुळे चांगली भार्या म्हणजे पत्नी मिळते परोपकार केल्यामुळे चांगले मुलं नातू चांगलं घर चांगली नोकरी चांगलं सगळं चांगलं मिळतं केवळ परोपकारामुळे म्हणून हे सत्पुरुष जेव्हा येतात देवा हो संघ परोपकार घेऊन येतात असे सत्पुरुष दुर्लभ भूमंडळा म्हणून जनार्दन स्वामी सारखे संत होणे नाही द्यावं जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती हो नैनी बघता फाट दिसते नैनी बघता फाट
सतत 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 भगवंताला मया अर्पित मनोर बुद्धी योमे भक्त्या समे प्रिया, म्हणजे मन बुद्धी कुठं जात नाही द्यावं. आणि जे पूजा करत नाही, जप करत नाही, ध्यान करत नाही, अभिषेक करत नाही, अन्नदान करत नाही, नुसतं हम दो हमारे दो है की नाही, मायबाप फेक दो, हम दो हमारे दो आणि मायबाप फेक दो. आणि म्हणून द्या हो, हे जर करत नसेल त्या व्यक्तीला समाधान नाही आहे द्यावं. आणि म्हणून आपल्याला समाधान पाहिजे, आनंद पाहिजे. तर देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. आपल्याला आनंद पाहिजे. संतांचं चरित्र पहा देवा, एक सेकंद सांगतो. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, हे तुकोबरायांचं चरित्र. टाळी वाजव एकदा. हे चरित्र आहे. का आनंदी असतात संत. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, तो आनंद कंद भगवान त्यांच्या अंतकरणात राहतो. आणि भगवंताला एवढं समर्पित मया अर्पित मनोरबुद्धी योमे भक्त्या समे प्रिया असं अर्पण करून आनंदी राहतात. आणि इकडं नामदेव महाराजांचं चरित्र. विठोबाचे राज आम्हा नित्य दीपवाळे, विठोबाचे राज आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा जीवे भावे हो वाणी, जीवे भावे हो वाणी. हे हो विठ्ठले माझे माऊली, ओ ये हो विठ्ठले माझे माऊली. आणि म्हणून संत नामदेव महाराजांचं जीवन चरित्र पाहिलं तर विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, कायम संतुष्ट. घरी किती अवघड होतं, गरिबी होती. 15 जण होते नामदेवाच्या घरी, 15 जण हरिस्मरी, 15 जणाला एकादशी असायची. ना आपल्याला सांगावं लागतं दिवसभर चर चर पण एकादशी कर, आहे का नाही, असं सांगायचं तत्व. असं संतांचं जीवन, जनार्दन स्वामींचं जीवन केवळ परोपकारासाठी, देवाशी सत्पुरुष आणि केवळ परोपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. आणि अशा पद्धतीनं भगवंताला मया अर्पित मनोरबुद्धी म्हणून भगवान म्हणतात, असा भक्त मला खूप प्रिय आहे देव, तेही प्राणावरती देव मज आवडती निवृत्ती. असे भगवंताला भक्त आवडतात. आपण भगवंताला आवडलं पाहिजे एवढंच या प्रवचनातून घ्यायचं देव. आपण संतांना आवडलं पाहिजे, आपण भगवंताला आवडलं पाहिजे. हां, अशा पद्धतीनं आपण समाधानी राहा आणि सतत भगवंताची भक्ती, भगवंताचं नामस्मरण हे आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून झालेली जी काही सेवा असेल, आहे का नाही, बाबाजींच्या पवित्र चरणी समर्पित करूया. नारायण नारायण ओम सत्यनारायण.